तत्कालीन महसूल मंत्री आणि जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये जे आहे ती याचिका दाखल करण्यात आलेली आहे। त्यांचं मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कुल यांनी केलेली आहे। आपल्या सोबत शरद कुल आहेत। काय नक्की याचिका दाखल केलेली आहे आणि कशासाठी दाखल केलेली आहे? 4-5 दिवसापूर्वी तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे सोलापूर जिल्ह्यामध्ये टेंभुर्णी इथं आले होते माढा तालुक्यात आणि त्या बेजबाबदार मंत्र्यांनी सांगितलं की सोलापूर जिल्ह्यामध्ये अवैध वाळू उपसा चालू होतोय। अनेक लोकांचे मला फोन येत असतात म्हणून मी तिथल्या जिल्हाधिकारी 100 जिल्हाधिकारी यांना सांगितलं की तुम्ही वाळूच्या गाड्या सोडून द्या, त्यांना मदत करा। आणि असं बेजबाबदार वक्तव्य केल्यानंतर या वाळू माफियांनी सोलापूर जिल्ह्यातल्या महसूलवरती दरोडा टाकण्याचं काम केलं। रात्रंदिवस बेजबाबदारपणे अवैध वाळू उपसा केला आणि महाराष्ट्र शासनाचा करोड रुपयाचं नुकसान केलं। याला जबाबदार फक्त महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलच आहेत। आणि त्यांनी बोलून गेल्यानंतर 2 दिवसांमध्येच लगे वाळू माफियांना मस्ती आली, मात चढला आणि सत्तेची मस्ती आलेली ह्या मंत्र्यांनी ज्या वेळेस कलेक्टरला मी सांगितले असं सांगितल्यानंतर भर सभेत तत्काळ 2 दिवसांमध्ये माढा तालुक्यातील प्रांत अधिकाऱ्यावर वाळू माफियाने प्राणघातक हल्ला केला, त्यांना जीव मारण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या अंगावरती गाडी घालण्याचा प्रयत्न केला। म्हणून मी माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये आज जनहित याचिका दाखल केलेली आहे आणि त्याच्यामध्ये मागणी अशी केली आहे की अशा बेजबाबदार महसूल मंत्र्याला तत्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे आणि त्यांना जेलमध्ये घालण्यात यावं। त्यांच्यामुळे महाराष्ट्र शासनाचं करोड रुपयाचं नुकसान झालेलं आहे आणि ही सगळी नुकसान भरपाई हे बेजबाबदार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून भरून घेण्यात यावी। या संदर्भात आपण थेट याचिका दाखल केलेली आहे की काही अधिकाऱ्यांकडे कुठल्या याबद्दल दाद मागितली? संदर्भामध्ये मी 2 दिवसापूर्वी याचिका दाखल करण्याच्या पूर्वी 2 दिवस अगोदर या आपल्या राज्याचे पोलीस संचालक रेशमी शुक्ला यांच्याकडे तक्रार दाखल केली, परंतु तक्रार घ्यायला गेल्यानंतर तिथल्या अधिकाऱ्यांनी त्यांना वरिष्ठांना फोन लावला की असे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात तक्रार आलेली आहे। तर वरच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं बिलकुल त्यांना आतमध्ये सोडू नका, संचालक कार्यालयामध्ये मला सोडण्यात आलेलं नाही। न विलाजाने शेवटी मुंबई उच्च न्यायालयाला सांगावं लागेल की मी यांच्याकडे तक्रार केली, म्हणून मी त्यांच्या आवक जावकला तक्रार दाखल केलेली आहे। म्हणजे याच्यावरून लक्षात ठेवा किती मस्ती आले ह्या लोकांना, किती माज आलाय सत्तेचा। अक्षरशः अधिकारी देखील या मस्तीवान आमदार आणि मंत्र्यांची तक्रार देखील घ्यायला धजावत नाही। परंतु तुमच्या माध्यमातून या पोलीस खात्याला माझी विनंती आहे, अहो आम्ही न्याय मागायचा कुणाला, न्याय मागायचा कुणाला? न्याय देणार जर तुम्ही जर असं दबावाखाली जर भीत असाल, तुम्ही दबाव तंत्राखाली जर वागत असाल, अहो काय बाहेरच्या राज्यात आणि बाहेरच्या देशात जाऊन न्याय मागायचा का? अहो ही तुमच्यासारखी बेजबाबदार अधिकारी असं वागायला लागले म्हणून खालच्या चांगल्या अधिकाऱ्याला काम करणं देखील मुश्किल झालेलं आहे। म्हणून तहसीलदार वाळू माफिया हल्ला करायला लागला, प्रांतावरती हल्ला करायला लागला, अनेक पोलीस अधिकाऱ्यावरती, चांगल्या इमानदार पोलीस अधिकाऱ्यावरती देखील वाळू माफिया अंगावरती गाडी घालायला लागले, जीव मारण्याचा प्रयत्न करायला लागले। आणि ज्याचे हात बरबडले तर पैशामध्ये असे अधिकारी वाळू माफियाला सहकार्य करतात, आमदारांना मंत्र्यांना सहकार्य करतात। ही मला काल तिथं पोलीस संचालक कार्यालयामध्ये स्पष्ट दिसून आलं, ती माझ्यासोबतच घडलं। ज्या वेळेस तिथल्या खालच्या अधिकाऱ्यांनी विचारलं की महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात तक्रार आलेली आहे, तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की त्यांना आतच सोडू नका। म्हणजे ही बेजबाबदारपणा अख्ख्या महाराष्ट्राला घातक ठरत आहे। आणि माजी मुख्यमंत्री गृहमंत्री साहेबांकडे मागणे, असे बेजबाबदार अधिकारी असेल मुख्यमंत्री साहेब तुम्ही यांच्यावर देखील कारवाई करा। असले भ्रष्ट अधिकाऱ्यामुळेच महाराष्ट्राचं 3-13-9-18 वाटूळ व्हायला लागलंय। म्हणून तर विखे पाटलांनी बिनधास्तपणे जिल्हाधिकाऱ्यांना ह्याच्या बापाची जागिरी असल्यासारखं जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिला की गाड्या सोडून द्या। म्हणजेच यांनी महसूलवरती दरोडे टाकणाऱ्या वाळू माफियाला सहकार्य केलेलं आहे। म्हणून यांच्यावरती खंडणीचे गुन्हे दाखल करा, या महसूल मंत्र्यावरती दरोडेखोराचे गुन्हे दाखल करा, या महसूल मंत्र्यावरती गुन्हे दाखल करून याला जेलमध्ये घाला। आपण पाहतो या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात शरद कुल यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे आणि मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी या याचिकेद्वारे करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर।
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.